नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। टार्गेट 1 जून ग्रुप 6 ची परीक्षा, त्यासाठी आपण इथे तयारी करत आहोत। या तयारीच्या सिरीजमध्ये आपण ग्रुप सी साठी अतिसंभाव्य आणि PYQ सिरीज सुरू केलेली आहे। या PYQ सिरीजचं आपलं हे दुसरं लेक्चर। याआधी आपण इतिहासाचे विश्लेषण बघितलं आहे आणि आता आपण भूगोलाचं विश्लेषण बघत आहोत। तर लक्षात ठेवा, आपली अतिसंभाव्य आणि त्यासोबतच PYQ एक्सपेक्टेड मोस्ट एक्सपेक्टेड सिरीज ही आहे आणि या सिरीज मध्ये तुम्हाला कनेक्टेड राहायचं आहे। रोज 7 वाजता आपलं लेक्चर असणार आहे। इथे थोडं टाइम चुकीचा आहे, पण रोज 7 वाजता हे अपडेट होईल आणि 7 वाजता आपलं रेग्युलरली लेक्चर असणार आहे। चला तर सुरुवात करूया। इथं आपल्याला घाट आणि त्यावरील रस्ते याच्याबद्दल विचारलेलं आहे। 2च ठिकाणचे घाट आणि त्याचे रस्ते आपल्याला विचारले जातात, एक तरी महाराष्ट्रातील सह्याद्री किंवा मग कोकणातील। आता आपल्याला म्हणजे कोकणातील किंवा सह्याद्री बद्दल विचारलं जातं, त्यानंतर हिमालयातील विचारलं जातं। आता तो झाला भारताच्या भूगोलाचा पाठ। आपण जर कंबाईनसाठी किंवा आयोगासाठी तयारी करतोय त्यावेळेला आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा इथं महत्त्वाचा आहे आणि तो आपण व्यवस्थित करणं अपेक्षित आहे। आणि हा जो घटक आहे तो खूप वेळा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला, डझनपेक्षा जास्त वेळा तो विचारून झालेला आहे। तर बघा, इथं सगळ्यात पहिलं जर तुम्हाला 1 जर येत असेल, 1 किंवा 2 जर येत असतील तर तिथं तुम्हाला हा प्रश्न आपोआप सुटतोय, समजून घ्या। तर बघा, इथं फोंडा घाट जो आहे, फोंडा घाट, तर फोंडा घाट जो आहे तर तो कोणत्या 2 ठिकाणांना जोडतो, हा एक बेसिक प्रश्न जो आपल्याला विचारला जातो। ठीक आहे, तर तो जोडतो फोंडा कोल्हापूर किंवा कोल्हापूर पणजी इथं तो जोडतो। ठीक आहे, पणजी म्हणण्यापेक्षा तुम्ही याला सरळ सरळ गोवा असं म्हणू शकता। काय, गोवा असं म्हणू शकता। तर याचं काय अला, ठीक आहे, अला 4 2 ठिकाणी आहे। तर पहिला ऑप्शन एलिमिनेट करा आणि तिसरा ऑप्शन सुद्धा एलिमिनेट करा। आपण 50-50 पर्यंत आलेलो आहोत। त्यानंतर आपल्याला जायचंय माळशेज घाट। तर माळशेज घाट कोणत्या ठिकाणांना जोडतो, तर माळशेज घाट जो आहे तर तो ठाणे अहमदनगर। चला, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। याच ठिकाणी इथं 3 आहे, बला 3। तर तुमचं उत्तर तुमच्या समोर आहे। तुम्ही फक्त 1 किंवा 2च घटकावर असे जे जोड्या लावायचे प्रश्न आहेत तर ते काढू शकता। त्यानंतर हनुमंते घाट जो आहे तर कोल्हापूर कुडाळ, अशा प्रकारे हनुमंते घाट आहे। त्यानंतर इथं थळघाट, राहिलेलं 1च ठिकाण मुंबई नाशिक थळघाट, किंवाच तुम्ही त्याला कसारा घाट सुद्धा म्हणू शकता, कसारा घाट। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काही महत्त्वाचे घाट जे इथं करणं अपेक्षित आहे ते सुद्धा लक्षात ठेवा। आता आंबा घाट सुद्धा तुम्हाला करावा लागेल, त्यानंतर कुंभारली घाट हा करावा लागेल, दिवा घाट याच्यावर आपल्याला प्रश्न आहेत। हे 3 घाट याच्यातून राहिलेले आहेत। जवळजवळ फक्त 8 घाट जर तुम्ही केले तुमचा प्रश्न आरामात सुटतोय। तर हे 3 घाट तुम्हाला करणं अपेक्षित आहे, ते तेवढं करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शंभू महादेवाचे डोंगर रांग नद्यांच्या दरम्यान आहे, तर कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहे? हा खूप बेसिक प्रश्न आहे आणि हा प्रश्न जो आहे तर तो तुमचा प्रादेशिक विभागासंबंधी आहे, किंवा आपले जे 3 विभाग आहेत, कोणते विभाग, तर सगळ्यात पहिलं आपला कोकण विभाग। ओके, त्यानंतर सह्याद्री आहे, कळतंय, आणि त्यानंतर पठार आहे किंवा दख्खनचं पठार आहे। तर आपल्याला आलेला प्रश्न तो कशावरचा आहे, तर तो सह्याद्रीवरचा आहे। ठीक आहे, सह्याद्रीवरचा आहे। आता कशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला इथं टॅकल करायचा आहे ते इथं समजून घ्या। तर बघा, इथे सगळ्यात पहिले इथं सातपुडा पर्वत आहे। त्यानंतर त्याच्या खाली सातपुडाच्या वर नर्मदा नदी आहे। सातपुडा पर्वताच्या वर नर्मदा नदी, त्याच्या खाली तापी नदी आहे। त्यानंतर इथं अजंठा आणि सातमाळा आहे, अजंठा आणि सातमाळा, त्याच्या एक्झॅक्टली खाली गोदावरी नदी आहे। कळतंय कोणती नदी रे, तर गोदावरी नदी। त्यानंतर गोदावरी नदीनंतर हरिश्चंद्र आणि बालाघाट डोंगर आहेत। ओके, बालाघाट, तसा बालाघाट व्याघ्र प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशमध्ये आहे। ओके, बालाघाट व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशमध्ये आहे, पण बालाघाट डोंगररांग महाराष्ट्रात आहे। आणि हरिश्चंद्र, त्याच्या खाली भीमा नदीचा उगम होतो भीमाशंकर येथून। आणि इकडे शंभू महादेव आहे जे की जतपर्यंत जाऊन
तिथं जमीन सपाट होती आणि त्याच्या खाली कृष्णा नदी आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला हा मॅप जो आहे, ही जी एक इमेज आहे तर ती लक्षातच ठेवायची आहे, बिलकुल तुम्हाला हे विसरायचं नाहीये। का? कारण की हे तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या एक्झाममध्ये कामी येतं, लक्षात ठेवा। तर बघा इथं सगळ्यात पहिले तापी नदी आहे, त्यानंतर भीमा कृष्णा, तर तापी गोदावरी इथं आहे। तुम्हाला विचारलंय शंभू महादेव, तर हे आहेत शंभू महादेव, कळतंय? हे तुम्हाला शंभू महादेव दिसत आहेत, कळतंय? तर तुमचं उत्तर असणार आहे शंभू महादेव मध्ये भीमा आणि कृष्णा, ऑप्शन नंबर 2 अगदी बरोबर असणार। कळतंय? कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर, ऑप्शन 2 इज द राईट आन्सर। कळतंय? चला नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे बघत आहोत। तर खालीलपैकी विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा। तर इथं तुम्हाला खडकावर प्रश्न आलेला आहे, ठीक आहे? खडकावर अग्निजन्य खडकात लोह, सोने, तांबे आढळतं। तर गोंडवाना भागामध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात अग्निजन्य खडक हा आढळतो आणि आपल्या राज्यात सगळ्यात जास्त लोहाचं उत्पादन हे नागपूरमध्ये होतं। नागपूर इकडं एवढं लक्षात ठेवा, नागपूरमध्ये सगळ्यात जास्त उत्पादन होतं आणि ते अग्निजन्य खडकातच आढळतं, कारण की तिथे अग्निजन्य खडक आहे। तर ए तुमचं बरोबर आहे। तर इथं तुम्हाला हा ऑप्शन एलिमिनेट करायचा आहे, बाकी 3 मध्ये ए आहे। स्तरित खडकात, स्तरित खडक हा एक रूपांतरित खडक असतो। एखाद्या खडकाचं रूपांतर वेगळ्या खडकात होणं याला रूपांतरित खडक म्हणतात आणि त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत, जसे की संगमरवर वगैरे, हे सगळे स्तरित किंवा रूपांतरित खडकाचे प्रकार आहेत। त्यापैकी स्तरित खडकामध्ये चून खडक, जिप्सम, याला आपण लाईमस्टोन म्हणतो बरं का, लाईमस्टोन, जे की सिमेंट उद्योगात आणि आपल्या घरात पीओपी वगैरे, प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे सगळं करण्यासाठी आपण वापरतो, सारखी खनिजे आढळतात। तर ब सुद्धा बरोबर आहे। तर जिथे जिथे ब नाहीये तर हा सुद्धा ऑप्शन तुम्हाला एलिमिनेट करावा लागेल। रूपांतरित खडकात अभ्रक, ग्रॅनाइट आणि सारखी खनिजे आढळत नाहीत, तर हे चुकीचं आहे। रूपांतरित खडकात अभ्रक तर आढळतच, ग्रेनाइट बघा, ग्रेनाइट असेल, संगमरवर असतील, तर हे रूपांतरित खडकाचे प्रकारच आहेत, तर आढळत नाही असं होऊ शकत नाही। यांचे प्रकारच आहेत, रूपांतरित खडकाचे प्रकार आहेत, ग्रेनाइट असेल, संगमरवर असेल, अभ्रक असेल, तर हे नाही, हे वाक्य चुकतंय, त्यामुळे तुमचं क चुकीचं आहे। तर योग्य पर्याय अ आणि ब फक्त, तर 3 ऑप्शन तुमचं अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर ठरतंय। कळलं? अशा प्रकारे तुम्हाला इथं समजून घ्यायचंय। चला तर आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात। तर पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तुम्हाला बरोबर आहे असं विचारलेलं आहे, बरोबर आहे किंवा आहेत म्हणजे असेल किंवा असतील, अशा प्रकारे। महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे आहे, बरोबर आहे, कारण की भीमा नदीचा उगम जो आहे तर तो भीमाशंकर येथे होतो। कळतंय? भीमाशंकर इथे तिचा उगम होतो आणि ती पुढे वाहत जाते, 451 किलोमीटर एवढं तिची लांबी आहे। पुण्यातून, सोलापूरमधून ती वाहते, उंजनी मोठं धरण आहे तिच्यावर। महाराष्ट्रात स्वतंत्र वाहते, पुढे ती कर्नाटकमध्ये रायचूर येथे कुरगुडी या ठिकाणी कृष्णा नदीला मिळते, म्हणजे देशात ती कृष्णेची उपनदी आहे, पण राज्यात ती एक स्वतंत्र नदी आहे। त्यानंतर पैनगंगा ही नदी अजिंठा रांगेत उगम पावते, हो अगदी बरोबर आहे। पैनगंगा ही अजिंठा रांगेत उगम पावते आणि पुढे जाऊन ती प्राणहिता नदीची एक उपनदी, म्हणजेच ऑटोमॅटिकली पैनगंगा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे, असं तुम्ही समजून घ्या। गोदावरी नदीची सगळ्यात मोठी उपनदी ही प्राणहिता नदी आहे, लाईक बेसिनमध्ये क्षेत्रानुसार सगळ्यात मोठी उपनदी ही कोणती असेल तर गोदावरी नदी आहे। त्यानंतर पुढचा मांजरा ही कृष्णेची उपनदी आहे, साप चुकीचं, मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे, गोदावरीची उपनदी आहे, समजून घ्यायचं। त्यानंतर सिंदफणा ही गोदावरीची उत्तरेकडील उपनदी आहे, तर नाही, तर ती दक्षिणेकडील, सिंदफणा ही दक्षिणेकडून मिळते, सिंदफणा असेल, लेडी असेल, मन्याड असेल, तर या लेण्या ज्या आहेत किंवा सॉरी या नद्या ज्या आहेत तर त्या दक्षिणेकडून मिळतात, उत्तरेकडून नाही, तर हे सुद्धा तुमचं चुकीचं आहे। तर फक्त अ आणि ब तुमचं सेंटेन्स बरोबर असणार, ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर। तर तुमचं फक्त ए अगदी बरोबर आहे। कळतंय? चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। भारतीय जनगणनेनुसार जनगणनेवर प्रश्न येणार नाही असं होणारच नाही, तुम्हाला जनगणनेवर प्रश्न असणार म्हणजे असणारच। तर भारतीय जनगणनेनुसार खालीलपैकी कोणती व्यक्ती किंवा वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? नागरी वस्ती कोणती ओळखली जाते?
तर आपल्याला हे सांगायचंय हा तुमचा घटक जो आहे तर तो पंचायत राजमधून विचारला गेलेला आहे। पंचायत राजवर आपल्याला प्रश्न असतो, जरीही तुम्ही छोटा घटक आहे म्हणून त्याला सोडत देत असाल तर तसं करायचं नाहीये, तुम्हाला ते व्यवस्थित करायचंच आहे। तर बघा इथं महानगरपालिका आणि नगरपालिका असते, अगदी बरोबर आहे। आपल्याकडे सध्याला 29 महानगरपालिका आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवायचंय। त्यानंतर इथं 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असते, अगदी बरोबर आहे। 500 पेक्षा जास्त लोकसंख्या इथं तुम्हाला दिसते। त्यानंतर 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असतात, तर 50% नाही तर इथं 75% तुम्हाला करायचं आहे। 75% तर तुमचं हे विधान चुकीचं आहे। तर नागरी वस्ती ओळखली जाते, तर तुमचं काय असणार रे, अ ब क। त्यानंतर क सुद्धा चुकीचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये ज्याचे जे क आहे तर ते चुकीचं आहे, वरील सर्व सुद्धा येणार नाही। चला तर तुम्हाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे। विदाउट ड ऑप्शन रीड करता, ऑप्शन ड न वाचता सुद्धा तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे। कसं काय, हळू लगेच तुम्ही जसं प्रश्न वाचताय तसं एलिमिनेट करत जायचं। ॲक्युरेसी मेंटेन राहते पोरांनो, ॲक्युरेसी महत्त्वाचं आहे। तुम्ही नेगेटिव्ह मध्ये न जाणं, येतंय तुम्हाला चांगली गोष्ट आहे, खूपच छान, पण तुम्ही येतंय पण त्यासोबत तुम्ही चुका सुद्धा करताय म्हणजे तुम्ही मागे जाताय। तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, जो तुमचा पेपर नेगेटिव्ह मार्किंगचा असतो तिथं तुम्हाला ॲक्युरेसी मेंटेन करावीच लागते आणि इथं अशा प्रकारे तुम्ही करू शकता। तर 50% नाही तर 75%, तर क ऑप्शन तुमचा चुकीचा आहे। नागरी वस्ती ओळखली जाते, तर महानगरपालिका नगरपालिका असेल तर 5000 पेक्षा जास्त लोक राहत असतील तर, आणि लोकसंख्येची घनता 4 पेक्षा जास्त असेल तर सुद्धा तिथं नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते। तर आपल्या देशाची घनता किती आहे, देशाची घनता ही 385 आहे आणि राज्याची घनता ही 365 आहे पर स्क्वेअर किलोमीटर। कळतंय, अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, देशाची घनता किती आहे आणि राज्याची घनता किती आहे। त्यानंतर सगळ्यात जास्त घनता कोणाची आहे तर बिहारची आहे राज्यानुसार। शहराचं म्हटलं तर दिल्लीची घनता सगळ्यात जास्त आहे, सगळ्यात कमी घनता फक्त 17 पर स्क्वेअर किलोमीटर अरुणाचल प्रदेशची आहे। राज्यामध्ये जर बघाल तर राज्यामध्ये सगळ्यात जास्त घनता ही तुम्हाला नवी मुंबईला बघायला मिळेल आणि सगळ्यात कमी घनता ही गडचिरोलीला बघायला मिळेल आणि त्यानंतर सिंधुदुर्ग आहे। चला तर हा एक टॉपिक आहे जो विचारला जातो प्रत्येक परीक्षेत, ते लक्षात ठेवा। स्वामीनाथन 1970च्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य किती असतं रे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडवाहू शेती म्हणजेच जिरायती शेती। ओके, ह्याला काय म्हणतात रे, तर जिरायती शेती असं म्हणतात। जिरायती शेतीचा म्हणजे जिरायती आणि कोरडवाहू एकच आहे। तर इथं तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की स्वामीनाथन नक्की कोण होते, तर स्वामीनाथन हे आपल्या हरित क्रांतीचे जनक होते। आपल्याला एका टायमाचं जेवण सोडावं लागलं होतं, त्यावेळेला एक ॲग्रो सायंटिस्ट, ठीक आहे, स्वामीनाथन हे एक ॲग्रो सायंटिस्ट आहेत, यांनी खूप सारे रेव्होल्युशन्स घडून आणले। संकरित बियाणे आणली, त्यानंतर फर्टिलायझर्स वापरायला सांगितलं, त्यासोबत जे काही युरिया जे काही फर्टिलायझर्स लागतील ज्याच्यातून उत्पन्न जास्त येईल हे सगळं तिथं लोकांना शिकवण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणात मास प्रोडक्शन घेण्यावर भर देण्यात आला आणि लगेचच अवघ्या 10 वर्षात आपण सेल्फ इंडिपेंडन्स झालो। कशामध्ये तर अन्नधान्याच्या बाबतीत। तर हे सगळं आपल्याला इथं दिसत आहे, लक्षात ठेवा याच घटकामध्ये। ओके, तर स्वामीनाथन ज्यांना पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न सुद्धा मिळालेला आहे। 2012ला त्यांचा भारतरत्न मिळाला आणि 2023ला त्यांचा मृत्यू झाला। तर हा जिओग्राफीचा जर प्रश्न आहे पण हा करंटचा सुद्धा प्रश्न आहे, कारण की करंट अफेअर्सच्या बाबतीत किंवा करंट अफेअर वरून तुम्हाला प्रश्न आलाय, कारण की त्यांचा मृत्यू झालेला आहे 2023ला। लक्षात ठेवा, त्यांची मुलगी आहे सौम्या स्वामीनाथन, या WHO मध्ये काम करतात, त्यासोबत आता देशाच्या ICMRच्या अध्यक्ष सुद्धा आहेत। कळतंय, ICMRच्या अध्यक्ष आहेत सौम्या स्वामीनाथन, ज्या यांच्या मुलगी सुद्धा आहेत। तर बघा, जिरायती शेती किंवा कोरडवाहू शेती जी असते तर ती 100 सेमीपेक्षा जास्त कधीच नाही। कोरडवाहू म्हणजे जी शेती फक्त आणि फक्त पावसाच्या पाण्यावर केली जाते, तिथं कोणत्याही प्रकारचं जलसिंचन वापरलं जात नाही, अशा प्रकारची शेती। त्यानंतर 30 सेमीपेक्षा कमी नाही, याच्यापेक्षा जास्त तर बिलकुलच नाही। तर तुमचं उत्तर असणार 100 सेमीपेक्षा जास्त। कळतंय, तर हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे। 100 सेमीपेक्षा कमी आणि 40 सेमीपेक्षा जास्त या प्रमाणात कोरडवाहू शेती केली जाते। ऑप्शन नंबर तुमचा 4 अगदी बरोबर आहे। त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण कोरडे व धुळीचे वेगवान वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात, तर अगदी उष्ण
आणि त्यासोबत धुळीचे। आता बघा इथं जे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला समजून घेणं आहे। याचं उत्तर जे आहे तर ते उत्तर लूचे वारे आहेत। लू वारे ज्याच्यामध्ये थोड्याही प्रमाणात मॉइश्चर नसतं, वातावरणातून पाण्याचा अंश जो आहे तो पूर्णपणे संपून गेलेला असतो। हे स्पेशली तुम्हाला विषुववृत्तावर दिसतं, ज्या वेळेला भरपूर जास्त ऊन येतं, सूर्याची किरण सरळ सरळ लंबरूप पडतात, त्यावेळेला वातावरणात सगळं जे काही पाणी असतं तर ते संपून गेलेलं असतं। फक्त उष्ण आणि कोरडी जी हवा आहे ती वाहत असते, त्यावेळेला तुम्हाला ते अशा प्रकारे त्याला एक काहीतरी शब्द आहेत ते दिसतात, तर ते नॉर्वेस्टर वारे हे आपल्याला समुद्रावरून वाहताना दिसतात। ठीक आहे, तर अशा प्रकारे कालबैसाखी हे सगळे जे आहे तर ते तुम्हाला उत्तरेकडे किंवा पंजाबच्या रिजनमध्ये बघायला मिळतात। ठीक आहे, तर तुमचं उत्तर असणार लूचे वारे, जे अगदी कोरडे असतात, ज्याच्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश नसतो, अगदी मॉइश्चर संपलेलं असतं। त्यानंतर कोणत्या दोन नद्या दरम्यानचा प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? तर बघा आपल्याला इथं हिमालय जे आहेत वेगवेगळे, जसं की सगळ्यात पहिले पंजाब हिमालय आहे, कुमाऊ हिमालय आहे, नेपाळ हिमालय आहे, कळतंय? तर या तिघांवर आपल्याला प्रश्न असतो। तर सगळ्यात महत्त्वाचं, जी नदी पाकिस्तानामधून वाहते पण त्याच्यात आपण एक हिमालयाचा भाग घेतो आणि तिचीच एक उपनदी म्हणजेच इथं सिंधू नदी आहे। ठीक आहे, सिंधू नदी आणि तिची उपनदी सतलज म्हणजेच पंजाब हिमालय। कुमाऊ हिमालय जो आहे तर तो यूके किंवा उत्तराखंड मध्ये येतो। ठीक आहे, उत्तराखंड मध्ये येतो आणि ते जे आहे तर ती सतलज। ठीक आहे, सतलज आणि काली या नद्यांच्या दरम्यान, सतलज आणि काली या नद्यांच्या दरम्यान तुम्हाला हा हिमालय दिसतो। काली आणि तिस्ताच्या दरम्यान तुम्हाला नेपाळ हिमालय दिसतो। तर अशा प्रकारे नद्यांनी हे हिमालय जे आहेत तर ते विभागले गेलेले आहेत। तर सगळ्यात पश्चिमेकडचा जर हिमालय असेल तर तो पंजाब हिमालय आहे आणि तो सिंधू आणि सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान आहे। सिंधू आणि सतलज या नद्या दरम्यान तुम्हाला तो दिसतोय। ठीक आहे, अशा प्रकारे तो समजून घ्या। पुढचा प्रश्न आहे तुमचा मृदेवर आहे, म्हणजे बघा तुम्हाला सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे घाटावर आहे, मृदेवर आहे। वन्स अगेन ही महाराष्ट्रातलीच मृदा आहे। तर हे बेसिक टॉपिक्स आहेत भूगोलाचे, जो प्रत्येक विद्यार्थी आता सुरुवातीला अभ्यास करतोय त्याच्या सुद्धा नजरेतून हा टॉपिक गेलेला असतोय। म्हणजे प्रश्न अगदी सोपे येतात, अवघड प्रश्न नाहीयेत, फक्त तुमचा अभ्यास तिथं असणं अपेक्षित आहे। पुढे बघा मृदा प्रकार, काळी कापसाची मृदा, याला आपण रेगूर सुद्धा म्हणतो। ठीक आहे, बेसॉल्ट खडकाच्या जिजेतून ही मृदा तयार झालेली असते। महाराष्ट्राचा बराचसा भाग किंवा दख्खन पठाराचा बराचसा भाग या मृदेने व्यापलेला आहे। त्यानंतर जांभी मृदा, तर कोकणात मोठ्या प्रमाणात ही मृदा आढळते। हिच्यामध्ये ॲल्युमिनियम किंवा बॉक्साईट मोठ्या प्रमाणात असतं, कारण की सगळे जे पोटॅश किंवा एनपीके आपण जे म्हणतो, एनपीके नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश, तर हे सगळं निघून गेलेलं असतं जास्त पावसामुळे। त्यानंतर तांबडी मृदा, तर ही जी आहे तर ती मला विदर्भात दिसते। चला तर जोड्या लावून घेऊया, माहिती जर आता मी तुम्हाला सांगितली तर जोड्या सुद्धा लावून घेऊया। तर काळी कापसाची मृदा जी आहे, काळी कापसाची मृदा, तर ही तुम्हाला कुठे दिसते बघा? तर काळी कापसाची मृदा ही तुम्हाला महाराष्ट्रातील पठारी प्रदेशावर दिसते। तर 1 ला 3 दोन ठिकाणी आहे, तर इथं तुमचे दोन ऑप्शन आपोआप एलिमिनेट होत आहेत। ठीक आहे, तुम्ही साईडला करा यांना। त्यानंतर जांभी मृदा, तर जांभी मृदा कोकणात आहे, तर हे तुम्ही इथं द्यायचं कोकण। तर इथं बघा ब ला 1 आहे, तर ब ला 1 एकाच ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 तुमचं उत्तर आलेलं आहे। तुम्हाला बाकीचे दोन ऑप्शन बघायची गरज सुद्धा राहिलेली नाहीये, काहीच गरज नाहीये। तुम्ही तांबडी आणि भरड मृदा बघायची नसेल माहिती सोडून द्या। काळी आणि जांभी मला माहिती आहे मॅडम, तर एवढंच माहिती असेल तरी पोरांनो तुम्हाला तो प्रश्नाचा 1 मार्क्स जो आहे तो मिळतोय। फक्त व्यवस्थित सोडवा, एलिमिनेशन पद्धत वापरा। प्रत्येक वेळेला अभ्यासच माझा चांगला आहे आणि मी अभ्यासावर सगळं करेल हे बिलकुल चुकीचं आहे। ठीक आहे, हे जे तुमचं ओपिनियन आहे ते ठेवूच नका। तर इथं तुमचं उत्तर 2 असणार। तांबडी मृदा जी आहे तर ती पूर्व विदर्भात तुम्हाला आढळते आणि भरड जी आहे तर सह्याद्रीचा जो पूर्व भाग आहे इथं तुम्हाला ती आढळते। ठीक आहे, अशा प्रकारे इथं मृदा तुम्हाला समजून घ्यायची आहेत। सगळा घटक समोरच क्लिअर झाला। पुढे बघा महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे किती आहेत? तर बघा ज्या वेळेला आपला महाराष्ट्र तयार झाला त्यावेळेला आपल्याकडे फक्त 4 प्रशासकीय विभाग तयार होते। तर नवीन झालेले कोणते आहेत? तर नाशिक, ओके, नाशिक आणि प्लस अमरावती हे जे विभाग आहेत तर ते नव्याने तयार झाले। तर जुने कोणते कोणते होते आपल्याकडे सध्याला 6 आहेत, बरोबर आहे का नाही? आपल्याकडे सध्याला 6 आहेत। तर पहिले आपला कोकण होता,
त्यानंतर आपला पश्चिम महाराष्ट्र किंवा आपला पुणे विभाग होता, नागपूर विभाग होता आणि संभाजीनगर विभाग होता. आणि नवीन तयार झाला नाशिक, ज्याच्यामध्ये 5 जिल्हे तुम्हाला दिसत आहेत, नाशिक, अहमदनगर किंवा अहिल्यानगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार अशा प्रकारे. आणि याच्यामध्ये 5 आणि अमरावतीमध्ये तुम्हाला 5च दिसत आहेत. अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, यवतमाळ आहे. तर अशा प्रकारे हे 5 तर हे नव्याने तयार झालेले आहेत. तर 2020 मध्ये तुम्हाला किती दिसत आहेत, तर 2020 मध्ये ते तुम्हाला 6 दिसत आहेत. हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे, हे तुमचं उत्तर असणार. चला, तर हे समजलंय कशा प्रकारे आपले किती महानगरपालिका होता, किती आहेत, त्यानंतर इथं आपले विभाग किंवा प्रादेशिक विभाग किती होते, आता किती आहेत, हे आपल्याला नेहमी विचारलं जातं. इवन आपल्याला 1951ची घनता आणि त्यानंतर 2011ची घनता यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे. घनता किती घनता होती, साक्षरता किती होती. त्यामुळे आपल्याला ह्याच्यावर, कारण की 2 मुद्दे आहेत. 1951ला भारत स्वतंत्र झाला होता आणि 1960 विचारण्याचं कारण की त्यावेळेला महाराष्ट्र वेगळा झाला होता किंवा महाराष्ट्राला स्वतः महाराष्ट्र म्हणजे वेगळा झाला होता. द्विभाषिक राज्यापासून महाराष्ट्र वेगळा झाला होता. या 2 कारणामुळे 1951, कारण की तेव्हा आपण स्वतंत्र झालो, कंपॅरिझन केलं जातं. आणि 1960ला का कंपॅरिझन केलं जातं, कारण की त्यावेळेला महाराष्ट्र वेगळा झाला होता. तर कंपॅरिझन करणारे मुद्दे, त्यामुळे 1960चा डेटा जो आहे तो लक्षात ठेवा. ठीक आहे. चला, तर इथं आपले जे प्रश्न आहेत तर ते संपतायत. फक्त 10च प्रश्न होते आणि यापुढे आपल्याला कंबाईनला 10च प्रश्न असणार आहेत. जॉग्रफीवर आणि हिस्ट्रीवर फक्त 10च प्रश्न असणार आहेत. तर ते 10 प्रश्न चांगले करा. पॉलिटीचे प्रश्न इन्क्रीज केलेले आहेत, तुम्हाला 15 आहेत. आता सायन्सच्या सुद्धा जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला अभ्यास त्यांचा जास्त करावा लागणार. हे हिस्ट्री जॉग्रफी सोपंच आहे, काही अवघड नाही, लोड घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही प्रॉपर नुसते जेवढे सांगेल मी ते टॉपिक जरी केले तरीही तुम्हाला चांगला स्कोर आरामात येऊ शकतो. 9 प्रश्न तर अगदी सुटण्यासारखेच असतात. इतिहासाचे सुद्धा आणि जॉग्रफीचे सुद्धा अगदी सुटण्यासारखे, म्हणजे जो विद्यार्थी फक्त 6 महिन्यापासून अभ्यास करतोय त्याला सुद्धा सुटतील. पेपर अवघड जातोय तो म्हणजे सायन्ससाठी आणि करंट अफेअर्ससाठी. करंट अफेअर्स तर म्हणजे न्याय मी तर देणारच नाही. म्हणजे हे करंट अफेअर्स असे होते, जो विद्यार्थी रोज करंट अफेअर करतोय त्याला सुद्धा येणार नाही. बाकी तर आपली अर्धी जनता तर परीक्षेच्या आदल्या महिन्यापासून सुरू करते करंट अफेअर्स, पण जो विद्यार्थी रेग्युलरली प्रामाणिकपणे करंट करतोय त्याला सुद्धा यावेळेचा करंट, ग्रुप बीचा करंट बिलकुलही पाठ आवडलेला नाहीये कोणालाच. अगदी निगेटिव्ह प्रतिक्रिया होती. तर त्या गोष्टीला थोडंसं तुम्ही घ्या मनावर आणि रोज करंट अफेअर करा, कसे येऊ दे. जरी 2-3 मार्क्स तुम्हाला तिथे एक्स्ट्रा मिळाले तरी मेरिटमध्ये बसताय तुम्ही. त्यामुळे काही गोष्टी रेग्युलरली करायच्या असतात आणि काही गोष्टीला चांगलं रिव्हिजन द्यायचं असतं. चला, तर आय होप लेक्चर आवडलं असेल. रोज 7 वाजता आपलं लेक्चर असणार आहे. मंडेपासून ते लाईव्ह असेल. लाईव्ह अटेंड करा. जे मुद्दे असतील तर ते माझ्यासमोर मांडा आणि आपण 1 तारखेपासून असं कन्सिस्टंटली तयारी करून घेणार आहोत. आता लेक्चरची लेंथ छोटी आहे, पण जसजसं तुमची प्रतिक्रिया येत जाईल तसं तसं लेक्चरची लेंथ आपण वाढवणार आहोत. थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.